आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या 25 घडामोडींचा वेगवान आढावा। आमच्याकडे रोडमॅप तयार आहे। 10 वर्षांपूर्वी अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती, भ्रष्टाचार वाढला होता, बेरोजगारी वाढली होती। आज झालेला विकास हा मोदींचा परफॉर्मन्स। मुंबईच्या बीकेसी इथं आयोजित ग्लोबल इंडिया फोरमच्या वार्षिक गुंतवणूक परिषदेमध्ये अमित शहांचं वक्तव्य। काँग्रेसकडून राज्यातील 19 लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू। मुंबई वगळता विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह पुणे, भिवंडी लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांचा काँग्रेसकडून आढावा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाची बैठक। महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची देखील घोषणा करा, कार्यकर्त्यांची वरिष्ठांकडे मागणी। सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीसाठी बैठकीत बॅनर झळकावले। संभाजीनगरमध्ये कमळाला उमेदवारी मिळावी हे व्यक्तिगत मत, ही जागा कमळाला मिळावी आणि ही जागा आपण लढवावी अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा। या वाक्याने युतीमध्ये अस्वस्थता होणार नाही। भागवत कराड यांची उमेदवारी संदर्भात प्रतिक्रिया। आपण महायुतीचे उमेदवार असून श्रीरंग बारणेंचं वक्तव्य। मात्र बारणेंच्या उमेदवारीला अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपचाही विरोध। मतदारसंघामध्ये थांगपत्ता नसलेल्या उमेदवाराबद्दल बोलणार नाही असं म्हणत महाविकास आघाडी उमेदवार संजोग वाघेरेंनी बारणेंची खिल्ली उडवली। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदेंना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी। नाना पटोले, प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मुंबईतील बैठकीमध्ये शिंदेंना उमेदवारीबाबत आश्वासन दिल्याची माहिती। प्रत्येक इच्छुक उमेदवाराला दुसऱ्या यादीमध्ये नाव येईल असं वाटतंय, पण सगळे निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील। मोदींना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान करायचं आणि त्यासाठी सगळे कामाला लागले। रक्षा खडसे यांची उमेदवारीवरून प्रतिक्रिया। साताऱ्यामध्ये इंडिया आघाडीची बैठक। बैठकीमध्ये सातारा आणि माढा मतदारसंघाची चर्चा। बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, सतेज पाटील, बाळासाहेब पाटील बैठकीला उपस्थित। आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे मोदींना भेटले याचा पीएमओनं खुलासा करावा, संजय राऊत यांची मागणी। तर केसरकरांनी सावंतवाडीतून निवडून यावं, केसरकरांवर राऊतांचा हल्लाबोल। महाविकास आघाडीचे सगळे वरिष्ठ नेते बैठकीमध्ये वंचित सोबत चर्चा करणार। वंचितशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची संजय राऊत यांची माहिती। मोदी शहा महाराष्ट्रामध्ये येऊन मनोरंजन करतात। खासदार संजय राऊतांची मोदी शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका। अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर संजय राऊत टीका करतायत। 370 कलम हटवल्याचा फायदा भांडूपमध्ये राहून नाही तर काश्मीरमध्ये गेल्याशिवाय समजणार नाही। नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर टीका। अमित शहांच्या मुलाला क्रिकेट खेळता येत नाही, मग तरीही त्यांचा मुलगा क्रिकेट बोर्डावर कसा? अमित शहांच्या घराणेशाहीवरच्या आरोपांवर नाना पटोलेंचा शहांवर हल्लाबोल। शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही। खासदार सुप्रिया सुळेंची विरोधकांवर टीका। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंकडून जनता दरबाराचं आयोजन। बारामतीमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांची जनता दरबाराला हजेरी। सुप्रिया सुळेंनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या। अमित शहा यांची महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक सुरू। बैठकीमध्ये महायुतीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची मुंबईमध्ये दुपारी 12 वाजता बैठक। बैठकीला वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार। बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब केलं जाणार। महाविकास आघाडीची बैठक आहे असं नाही। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आपण भेटणार आहोत। काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या जागा वाटपाचा तिढा जोवर सुटत नाही तोवर आम्ही चर्चेला जाणार नाही। प्रकाश आंबेडकर यांची थोरातांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। जुहू चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून दौऱ्याला सुरुवात केली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेणार। काँग्रेसचे नेते राहुल गांधी नाशिकमध्ये रोड शो करणार। 14 मार्चला भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये। राहुल गांधी काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन रोड शो करणार। द्वारका, सारडा सर्कल, दूध बाजार, जुने नाशिकमधून रोड शो। राज्यपाल रमेश बैस उद्या पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। खोमारपाडा गावाला भेट देत आदिवासींसाठी राबवलेल्या योजनांची पाहणी करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।